नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. माझा विशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. एडवर्ड स्नोडेन सध्या रशियामध्ये असायलम भोगतो आहे, पण अमेरिकेतून तो पळाला तेव्हा जणू संपूर्ण जगावर एका प्रकारचा अणुबॉम्ब पडला होता. कारण आता जगातल्या कुठल्याही देशावर जर तुम्हाला सत्ता गाजवायची असेल, त्यांना हरवायचं असेल, तर तुम्हाला खरोखर 1945 सारखा हायड्रोजन किंवा न्यूक्लिअर बॉम्ब जाऊन टाकायची गरज नाही, अणुबॉम्ब टाकायची गरज नाही. तुम्हाला केवळ माहिती त्या देशातली जो डेटा सेंटर्स जे आहेत त्याच्यावर हल्ला चढवला तर तुम्हाला संपूर्ण त्या देशाची अर्थव्यवस्था गडगडू शकते. लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही झाकू शकता. हे एडवर्ड स्नोडेनने जगाला सांगितलं. विकिलीक्सवरनं पण ते अगोदर समोर आलेलं होतं. त्याच्यामुळं केवळ गुप्तहेर यंत्रणा नव्हे तर अनेक प्रकारच्या व्यावसायिक फायद्यांसाठी सुद्धा डेटा, माहितीचा सगळा साठा जो आहे तो सगळ्यात महत्वाची तिजोरी बनलेला आहे कुठल्याही राष्ट्रासाठी वा कुठल्याही कंपन्यांसाठी. आणि तो आज सगळ्यात आठवण्याचा विषय म्हणजे IRCTC. भारतातली सगळ्यात मोठी ई कॉमर्सची वेबसाईट आहे. अर्थात तिथं निवडकच गोष्टी होतात. त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वेबसाईटवरून तुम्ही भारताची सगळ्यात मोठी जी रेल्वे व्यवस्था आहे यातली एक तिकीट जी आहे ती बुक करू शकता. आपण प्रत्येक जण पुण्याहून मुंबईला जायचं असेल किंवा छोटासा जरी एखादा प्रवास असेल तर IRCTCच्या वेबसाईटवरून मोबाईलवरून सुद्धा आपले तिकीट बुक करत असतो. आणि ही वेबसाईट हॅक झाल्याचं आज समोर आलेलं होतं. अर्थात हे सगळं नाकारलं IRCTCनं, पण तरी सुद्धा त्यानिमित्तानं प्रश्न निर्माण झाला की काय आपली सगळी इंटरनेट ट्रान्झॅक्शन्स जी आहेत ती सुरक्षित आहे का? हा डेटा घेतला गेलेला आहे, चोरला गेलेला आहे असा संभ्रम पण निर्माण झालेला आहे. त्याचा फायदा कोणाला होणार असा अनेक प्रश्न आहे. त्यामुळे महत्वाची गोष्ट ही आहे की आपण दिवसाला एवढी मोबाईलवरून आणि इंटरनेटवरून, आपल्या लॅपटॉपवरून, आपल्या PCवरून, आपल्या iPadsवरून एवढी ट्रान्झॅक्शन्स करत असतो, ती सुरक्षित आहे का? आपण सगळे सुरक्षित आहोत का? हाचा प्रश्न आहे. आपल्यावर अनेक तज्ज्ञ असणार, पण सुरुवातीला नक्की आज IRCTC प्रकरणाचं झालं काय, कोणी काय काय म्हटलं आणि त्या घटनेचं महत्व का आहे, एक रिपोर्ट पाहूयात. IRCTC अर्थात इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन. देशभरातून करोडो लोक IRCTCच्या माध्यमातून तिकीट्स बुक करतात. त्यासाठी त्यांना आपला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक डिटेल्स सुद्धा शेअर करावे लागतात. त्यामुळेच IRCTCवरचा देशभरातला 1 कोटी लोकांचा डेटा चोरीला गेल्याच्या बातमीनं खळबळ उडवून दिली आहे. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याचा इन्कार केलाय. हैक हुई कि नहीं आपकी वेबसाइट, और क्या है उसका अभी का एनालिसिस? देखिए, ऐसा है कि IRCTC की जो हमारी वेबसाइट है और जो इसके सर्वर हैं, कई लेवल की सिक्योरिटी डाली हुई हमने. इसको फायरवॉल कहते हैं IT की लैंग्वेज में. तो कई लेवल की फायरवॉल है और हमारा आज तक, मैं फिर से कंफर्म कर रहा हूँ, साइट हैक नहीं हुई है. हैकिंग एक बहुत बड़ा शब्द है जिसका मतलब है किसी ने साइट में अंदर घुस के उसको डिसेबल कर दिया और कुछ दिन तक आप उसमें कुछ नहीं कर पाए. IRCTCवर बुकिंग करताना नेट बँकिंगचा सर्रास वापर होतो. डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स वापरली जातात. त्यामुळे अशा डेटा चोरीमुळे तुमच्या अकाउंटवर सुद्धा आता हॅकर्सचं लक्ष आहे का या शंकेनं लोक घाबरून गेलेत. क्रेडिट कार्ड का डाटा हम किसी का नहीं लेते. जब भी कोई बुकिंग करता है, रिजर्वेशन करता है, तो उसको क्रेडिट कार्ड बैंक साइट पे ले जाता है. तो ये डाटा बैंक में रहता है, परफेक्टली सिक्योर रहता है. हमारे पास ऐसा कुछ एविडेंस नहीं है. गेल्या काही वर्षात IRCTCची वेबसाईट फास्ट ट्रॅकवर आली आहे. त्यासाठी रेल्वेनं करोडो रुपये खर्च केलेत. पण त्याच वेळेस सुरक्षेची काळजी घेण्यात निष्काळजीपणा झालाय का याचं उत्तरही मिळायला हवं. देखिए, ऐसा है, पैन कार्ड था या आधार कार्ड है या वोटर कार्ड है, इस तरह के डाटा ऑप्शनल हैं अभी तक. और बीच में आपको याद होगा कुछ समय कंपलसरी था भरना, अब ये कंपलसरी नहीं है. ये सब हम तब बता पाएंगे जब हमें डाटा मिल जाए और हम उसे मैच करके बताएं. तो अभी हमें डाटा की कॉपी नहीं मिली है. एकीकडे दिल्लीतले रेल्वे अधिकारी हॅकिंगचा दावा नाकारत असले तरी महाराष्ट्राचे गृहसचिव KP बक्षींनी मात्र याला दुजोरा दिलाय. त्यामुळे संभ्रम कायम आहे. सायबर क्राईम अधिकाऱ्यांनी ही माहिती महाराष्ट्र सरकार आणि IRCTCला दिली आहे. IRCTCच्या अधिकाऱ्यांनी वेबसाईटवर सिक्युरिटी फायरवॉल्समुळे अशा प्रकारची बँकिंग डिटेल्स लीक झाल्याचे नाकारले असले तरी हॅकिंगची कुठली तक्रार आल्यास संपूर्ण चौकशी करत असल्याची माहिती दिली आहे. सध्या या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकार आणि IRCTC दोघेही कमिटी नियुक्त करून चौकशी करतायत. IRCTC सारख्या वेबसाईटवरचा करोडो लोकांचा डेटा अब्जावधी रुपयांसारखा आहे. कारण टेलिमार्केटिंग कंपन्यांपासून ते गुन्हेगारी वर्तुळातही त्याची महाप्रचंड मागणी आहे. प्रश्न करोडो ग्राहकांच्या सुरक्षेचा आहे. त्यामुळे एरवी छोट्या मोठ्या गोष्टींची टिवटिव करणाऱ्या रेल्वे मंत्र्यांनी लोकांपुढे येऊन सत्य सांगायला हवं. मृत्युंजय सिंग, ABP माझा, मुंबई.
IRCTCची वेबसाईट आज हॅक झाली किंवा नाही संभ्रम कायम आहे असं जरी आपण म्हटलं तरी सुद्धा हे नाकारता येत नाही की कोणीतरी हा डेटा चोरायचा प्रयत्न केला किंवा अजूनही केला जाऊ शकतो, कारण त्याचं महत्त्व इतकं आहे. त्या पॅकेजमध्येच म्हटल्याप्रमाणे अब्जावधी रुपयांचा हा पेक्षाही जास्त किमती असा हा सगळा डेटा असतो ज्यावर सगळ्यांचं लक्ष असतं. आपण ई सुरक्षित आहोत का आपल्यावर चर्चेसाठी आता आहेत पुण्याहून सायबर लीगल तज्ज्ञ वैशाली भागवत. अनेक केसेस त्या हँडल करत असतात, पोलीसही त्यांची मदत घेत असतात. त्यासोबतच महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर पुण्याहून आपल्यासोबत आहेत, कारण महत्त्वाचं आपल्या सगळ्यांच्या पोटात गोळा येतो असं जर काही गोष्ट घडली तर आपली बँकिंग ट्रान्झॅक्शन्स जी असतात त्याच्यात काही होऊ नये ना, त्यातले माझे पासवर्ड्स तर काही झाले नाहीत, तर बँका याबाबत काय खबरदारी घेतात किंवा घ्यायला अजून पाहिजे, त्यांचे अनुभव काय ते आपल्याला सांगतील. थोड्याच वेळात IT उद्योजक नवीन काबराही आपल्यासोबत हजर येतील आणि माजी IPS अधिकारी YP सिंग आपल्याकडे येतील, कारण ज्यांना असे कटुभव अनुभव आलेले आहेत त्यांना हाही अनुभव आलेला आहे की आपलं पोलीस दल या प्रकारचे हायटेक गुन्हे जे आहेत ते हाताळण्यामध्ये सक्षम आहेत किंवा नाही, त्यांना त्यातले लूप होल्स माहिती आहेत किंवा नाही, ते व्यवस्थित IT प्रोफेशनल्सना कळतात, पण पोलिसांना ते समजू शकतात किंवा नाही, आपण काय करतो आहोत तेही आपल्यासोबत थोड्याच वेळात येणार आहेत. पण सुरुवातीला जाऊयात वैशाली भागवतांकडे. भागवत मॅडम, तुम्ही अनेक केसेस या प्रकारच्या हँडल केलेल्या आहेत. IRCTCचं आज काय झालं ते हॅक झाली किंवा नाही ही गोष्ट वेगळी, पण या डेटावर अनेक लोकांचं लक्ष असतं, चांगल्या एथिकल हॅकर्स किंवा चांगले म्हणतील किंवा वाईट लोक या सगळ्यांचं असतं, आणि हा डेटा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. तो कोणाकडे पण नंतर जाऊ शकतो आणि कोणी त्याचा ब्लॅकमेलिंगसाठी पासून ते आपल्या व्यावसायिक फायद्यापर्यंत पण वापर करून घेऊ शकतो. या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता, कारण IRCTCवरनं माहिती अशी की जवळपास दिवसाला 3.5 ते 4 लाख लोक तिकीट बुक करतात. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, आपलं वय, कधी कधी बर्थ डेट याची सुद्धा माहिती तिथं देत असतात. त्यामुळे अनेकांना भीती वाटते आहे ज्या प्रकारची बातमी येते आहे त्यानुसार. भागवत मॅडम. आपली पूर्ण इकॉनॉमी ही आता डिजिटल इकॉनॉमी आहे. डिजिटल इंडियाचा सारखा मोठं धोरण आता डिक्लेअर झालंय, पण अनफॉर्च्युनेटली ती जी काय त्याच्या मागची सिस्टीम पाहिजे डेटा प्रोटेक्शनची, डेटा सिक्युरिटीची, किंवा प्रत्येक माणसाने जी डेटा हायजीन किंवा सायबर सिक्युरिटी हायजीन जे पाळायला पाहिजे त्याच्या विषयीची माहिती त्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचली नाही, इन्स्टिट्यूशन्सपर्यंत पोहोचली नाही, ऑर्गनायझेशन्सपर्यंत पोहोचली नाही. थोडं ॲडहॉक पद्धतीने सायबर सिक्युरिटीकडे बघितलं जातं. कायदा सुद्धा अजून ज्या पद्धतीने आपल्याला हवा आहे त्या पद्धतीने डेव्हलप झालेला नाही. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आला 2000 साली, 2008 साली मोठ्या प्रमाणात तो अमेंड झाला. त्याच्यामध्ये काही तरतुदी अशाही केल्या गेल्या जेणेकरून डेटा प्रोटेक्शनच्या तरतुदी त्याच्यामध्ये आणल्या गेल्या, पण एक वेगळं डेटा प्रोटेक्शनचे जे रेजिम पाहिजे, आता ज्या पद्धतीने आपला सगळ्यांचाच डेटा पर्सनल आणि सेन्सिटिव्ह पर्सनल इन्फॉर्मेशन असे 2 भाग त्याच्यात केलेले आहेत, तो ज्या पद्धतीने आता ऑनलाईन आहे त्या सिरियसनेसने आपण त्याच्याकडे अजून बघत नाही, म्हणजे ॲज इंडिव्हिज्युअल्स पण नाही आणि ॲज ऑर्गनायझेशन्स पण नाही. त्यामुळे अजून आपल्याला डेव्हलप खूप व्हायला पाहिजे. आपलं डेव्हलप व्हायला पाहिजे, पण आता जी IRCTC बद्दल आहे की एवढी सगळी इन्फॉर्मेशन आपण त्यात देत असतो, त्यांनी आता त्यांचे उत्तर जे आलं ते म्हणतात की नाही असं हॅक झालं किंवा नाही अजून आम्हाला माहित नाही. कोणीतरी असा दावा केलाय की एक CD त्या सगळ्या डेटाची त्यांच्याकडे आहे. ही CD अर्थात जर तुम्ही ती माहिती मिळवली जाऊ शकत असते का, असं झालं असेल का? ते म्हणतात की सिक्युरिटीसाठी फायरवॉल्स त्याच्यामध्ये आहेत, 4 प्रकारच्या लेयर्स त्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे खूप सिक्युअर आहे. या दाव्यांवर कितपत विश्वास ठेवायचा सगळ्यांनी, जे आम्ही रोज तिथं रेल्वेच्या प्रवासासाठी ते बुक करत असतो, कितपत विश्वास ठेवायचा, हे शक्य आहे का? पण मी IRCTCच्या ठिकाणी काय झालं हे तर मी सांगू शकणार नाही, पण अशा पद्धतीच्या कंपन्यांनी काय करायला पाहिजे आणि सध्याची वस्तुस्थिती काय आहे ह्याच्यावर मी नक्की तुम्हाला सांगू शकेन. कायद्यामध्ये अशी तरतूद केली की ज्या कंपन्यांकडे गव्हर्नमेंट नॉन गव्हर्नमेंटल कंपन्यांकडे पर्सनल इन्फॉर्मेशन असेल किंवा सेन्सिटिव्ह पर्सनल इन्फॉर्मेशन असेल, म्हणजे बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन, फायनान्शियल डेटा, हेल्थ इन्फॉर्मेशन, सेक्शुअल ओरिएंटेशनचं इन्फॉर्मेशन, अशी जी माहिती ज्या कंपन्यांकडे आहे त्यांनी सायबर सुरक्षिततेचे काही नॉर्म्स हे पाळायलाच पाहिजेत, मॅन्डेटरी आहेत. त्यामुळे ISO 27001 जे सिक्युरिटी स्टँडर्ड आहे हे त्यांनी अप्लाय केलंच पाहिजे. आणि जर ते त्यांनी केलं नाही आणि डेटा लॉस झाला तर त्यांच्यावर मोठ्या पेनल्टीज कायद्यामध्ये त्याची तरतूद आहे. 5 कोटीपर्यंत नुकसान भरपाईची ऑर्डर त्यांच्या विरुद्ध होऊ शकते आणि क्रिमिनल प्रॉसिक्युशन सुद्धा कंपन्यांवर होऊ शकतं.
आता ही कायद्याची बाजू झाली. दुसऱ्या बाजूला टेक्निकल कंट्रोल जे ISO 27000 मध्ये लिहिलेले आहेत त्याची अंमलबजावणी ही त्या स्पिरिटनी कंपन्यांमध्ये व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये टेक्निकल कंट्रोल्स, प्रोसेस कंट्रोल्स आणि ह्युमन इंटरव्हेन्शन म्हणजे ऑपरेशनच्या लेवलवर काय होतं ह्या सगळ्या बाबींची काळजी घ्यायला पाहिजे. भागवत मॅडम, हे जर तुम्ही टेक्निकल किंवा ह्युमन इंटरव्हेन्शन हे वापरता हा शब्द, कारण जिथे आपल्या रोजच्या वापरण्यातले आहेत त्यामुळे तुम्ही खूप त्याला तुमच्या रोजच्या वापरातले ते आहेत, सरावलेले आहात, पण नक्की हे जर तुम्ही व्यवस्थित सोपं करून आम्हाला अधिक सांगितलं तर हे प्रत्येकाला कळेल, कारण प्रत्येकाचा त्याशी संबंध येतो आहे. दर 3 मधल्या 2 माणसांशी त्याशी संबंध येतो. त्यामुळे तुम्ही उदाहरण देऊन जर ते सोपं करून सांगितलं तर ते छान होईल. मी एक वेगळं उदाहरण देते आणि सगळ्यांना हे त्याची माहिती आहे. स्टक्सनेट नावाच्या व्हायरसनी एका न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये खूप भायदोस काही वर्षांपूर्वी घातला. असं म्हणलं जातं की स्टक्सनेट हा व्हायरस एका अत्यंत प्रोटेक्टेड फॅसिलिटीमध्ये कसा गेला, तर एका माणसाच्या हलगर्जीपणामुळे किंवा नेग्लिजन्समुळे एखादा बाहेरची पेन ड्राईव्ह किंवा बाहेरचा काय CD त्या न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये आल्यामुळे तो अदरवाईज सुद्धा खूप सिक्युअर तो व्हायरस पूर्ण सिस्टीम ती इन्फेक्ट केली. हे ह्युमन इंटरव्हेन्शनचं मी म्हणते. म्हणजे साध्या ज्या गोष्टी आहेत की आपण पासवर्ड नीट वापरत नाही किंवा पासवर्ड प्रोटेक्टेड आपल्या गोष्टी ठेवत नाही, त्याच पद्धतीने ऑर्गनायझेशन लेवलला सुद्धा तेच होतं की पासवर्ड प्रोटेक्टेड सिस्टीम जरी असेल तरी तो पासवर्ड 10 जणांमध्ये शेअर केलेला गेलेला असतो, किंवा फायरवॉल जरी असेल तर त्याचे सेटिंग ज्या पद्धतीने पाहिजेत त्या पद्धतीने नसतात, अपग्रेड सिस्टीम झालेल्या नसतात, लायसन्स सॉफ्टवेअर असतातच असं नाही. त्यामुळे त्या बाजूला पेनिट्रेशन सिस्टीम्स मध्ये होऊ शकतं. त्यामुळे ह्युमन इंटरव्हेन्शन जे मी म्हणलं तर माणसांनी काळजी न घेतल्यामुळे, म्हणजे जरी टेक्नॉलॉजी असेल तरी आपण ज्या पद्धतीने ते टेक्नॉलॉजी वापरतो ती नीट न वापरल्यामुळे सिस्टीम्स मध्ये ब्रीचेस होऊ शकतात. अच्छा, माणसांचं म्हणजे ह्युमन एररला पण जरी ही सगळी आपण काय अद्ययावत टेक्नॉलॉजी असली तरी सुद्धा जसं भागवत मॅडम सांगतात त्याप्रमाणे ह्युमन एरर हे दोन्ही बाजूनी होऊ शकतात. वापरणाऱ्याकडनं तर अशा हलगर्जीपणाने या सगळ्या चुका होत असतातच, वारंवार आपल्याकडनं पण कधी कधी झालेल्या असतात. पण त्याच वेळेस कंपनीकडनं जे एवढा सगळा मोठा डेटा जो आहे हा ऍक्सेस करत असतात, त्याची सोय लावत असतात, त्यांच्याकडनं पण ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे तिथं सिस्टीम ब्रीच होऊ शकते असं त्यांचा अनुभव सांगतो. आपण अनास्करांकडे जाऊयात. अनास्कर सर, सगळ्यात पहिल्यांदा भीती सगळ्यांना वाटते ती म्हणजे आपली जी बँकिंगची ट्रान्झॅक्शन्स आहेत ती. असे कित्येक जण तुमच्याही माहितीत असतील, माझ्याही माहितीमध्ये आहेत, जे खूप शरावलेले आहेत सगळ्या टेक्नॉलॉजीजना, गॅजेट्सना, पण तरी सुद्धा घाबरून बँकिंग ट्रान्झॅक्शन्स अजूनही ते ऑनलाईन करत नाहीत, कारण ती सिस्टीम फुल प्रूफ नाही असं त्यांना जवळपास विश्वास असतो. त्यामुळे असे पण खूप सारे लोक माहिती आहेत. अविश्वास अजूनही आहे. बँकिंग मधले एक तज्ज्ञ म्हणून आपण काय सांगाल की हा सगळा डेटा जो आहे हा सेफ असतो का? IRCTC तर केवढा मोठा 3 लाख लोक रोज वापरतात, त्याच्यापेक्षाही जास्त काही वापरत असतील, 1 कोटीहून जास्त रेग्युलर युजर्स त्या वेबसाईटवर आहे. बँक या सगळ्याबाबत कसा विचार करते त्यांच्या ग्राहकांची सगळी ट्रान्झॅक्शन सुरक्षित ठेवण्यासाठी, कारण त्यांना कधीतरी अशी भीती असते की हे ब्रीच होणार म्हणून. नाही, सगळ्यात पहिल्यांदा ग्राहकांना विश्वास देण्यासाठी मी असं सांगू इच्छितो की आजपर्यंत कुठल्याही बँकेचा डाटा हॅक झाल्याचं उदाहरण नाही, आजपर्यंत नाहीये. कारण का यांचं जे डेटा सेंटर असतं ते फुल प्रूफ असतं. जसं तुम्ही म्हणाल्या की 4-5 फायरवॉल्स असतात, लेअर्सची सिक्युरिटी असते, हाय सिक्युरिटी असते. पण जिथं ह्युमन एरर आहे, इंडिव्हिज्युअल अकाउंट्स तुमच्या पासवर्ड आणि युजर जो नेम आहे तर तुम्ही निष्काळजीपणे दुसऱ्याला शेअर केल्यामुळे असं असेल, किंवा ॲपवरती तुम्ही बऱ्याच वेळेला आपला तो लोड करताना तिथं सेव्ह केला जातो, किंवा नेट कॅफेमध्ये बऱ्याच वेळेला तुम्ही तो यूज करता दुसऱ्या कम्प्युटरवर, आणि तिथनं तो समूळ नष्ट होतो का नाही हे आपण पाहत नाही. त्यामुळे इंडिव्हिज्युअल अकाउंटच्या बाबतीमध्ये ते अकाउंट हॅक होऊन पैसा सायपण झाल्याची उदाहरणं आहेत. परंतु संपूर्ण कुठल्याही बँकेचं आजपर्यंत इतकी ट्रिमंडस सिक्युरिटी आहे, त्यांचं EDB ऑडिट आहे, रिझर्व्ह बँकेचं सर्क्युलर आहे, आणि यामध्ये नेटवर्क ऑडिट आहे, सिक्युरिटी ऑडिट आहे. यामध्ये आजपर्यंत तरी असं कुठल्या बँकेचा डेटा हॅक झाल्याचं उदाहरण आजपर्यंत तरी नाही. त्यामुळे आता तो फुल प्रूफ आहे, यांचं डेटा सेंटर फुल प्रूफ असतात.
त्यामुळे प्रत्येक बँका सीबीएस काही लोक तुम्ही म्हणता की बाबा कम्प्युटर लिटरसी नाही किंवा आयटी लिटरसी अजून आलेली नाही, तिथं बऱ्याच वेळेला हा जो डेटा हायस्ट जी सिक्युरिटी पाळावी लागते ती सिक्युरिटी पाळली जात नाही. आणि मॅडम म्हटल्याचं पर्सनल एरर म्हणजे तुमची स्वतःच्या निष्काळजीपणामुळे अगदी व्यक्तिगत पातळीवर हे घडलेलं आहे. परंतु संपूर्ण कुठल्या बँकेचा डेटा आणि हॅक झालं तर त्याचा दुरुपयोग कुठं झाला असं आजपर्यंत उदाहरण नाही. बरोबर, असं उदाहरण अद्याप नाही, हेही मान्य केलं. आणि दुसरीकडे वैयक्तिक चुका होतात, स्वतःकडून पासवर्ड असेल किंवा बाकी सगळी इन्फॉर्मेशन असेल ती व्यवस्थित ठेवली जात नाही, सुरक्षित ठेवली जात नाही, हे जरी मान्य केलं तरी सुद्धा त्याच्यामुळे सगळ्यांनी पूर्णपणे निशंक राहण्याची गरज आहे का, अजून सिस्टीममध्ये काय करता येऊ शकते हेही आपण विचारणार आपल्या तज्ज्ञांना. असं आतापर्यंत झालं नाही याचा अर्थ पुढे होणारच नाही असा त्याचा अर्थ होतो का, आपण विचारणार आहोत. आपल्याकडे वायपी सिंग सुद्धा आपल्यासोबत सहभागी झालेत की पोलीस यंत्रणा कितपत याच्याबाबत अजूनही सक्षम आहे या सगळ्या गोष्टी हँडल करायला जर अशा प्रकारच्या गोष्टी झाल्याच तर. पण एक छोटा ब्रेक घेतो, ब्रेकनंतर लगेच परत येणार आहोत. तुम्ही पाहत राहा माझा विषय. ब्रेकनंतर माझा विशेषमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. IRCTCची वेबसाईट हॅक झाली अशी आज दिवसभर चर्चा आहे आणि याच्यामुळे जो सगळा डेटा जो आहे, खूप सारे लोक, भारतातली सगळ्यात मोठी ई कॉमर्स वेबसाईट याला म्हणता येईल, सर्वात मोठी आणि सगळ्यात जास्त युजर्स असलेली लोक त्याच्यावरनं उपयोग जो करतात त्या सगळ्या वेबसाईटचा तिकीट्स बुक करण्यासाठी, हा सगळा डेटा चोरीला गेला असू शकतो अशी भीती आहे. आणि या मुद्द्यावरच आपण चर्चा करू की आपण जे सगळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो, इंटरनेट ट्रान्झॅक्शन्स करतो, हे किती सुरक्षित आहेत, आपण या माहितीच्या युगामध्ये सुरक्षित आहोत का. वायपी सिंग आता आपल्यासोबत आहेत, माजी IPS अधिकारी. सिंग सर, आपण म्हणतो की हा डेटा चोरीला गेला, हा डेटा चोरीला जाऊ शकतो, हे चोर असतात कोण? म्हणजे आता नेहमीचे आपण घरामध्ये येऊन बँकेमध्ये जाऊन दरोडे घालणारे लोक चोर कोण असतात, टोळे असतात, त्याला माहिती आहे. पण हे डेटा चोरी करणारे लोक कोण, हे चोर असतात आणि या चोरीचा त्यांना फायदा होतो काय, हे जरा आम्हाला जरा सांगा. 100% फायदा होतात, कारण की हे चोरी करणारे लोक जे आहेत ते लोकल असतात आणि जोपर्यंत आतले लोकांच्या याच्यात सहभाग होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे डेटा जे आहे चोरी करणे अशक्य असतात. आता भागवत मॅडमनी सांगितलं की चुकून कोणी पेनड्राईव्ह आणला आणि ते काहीतरी डेटा कॉम्प्रोमाइज झाला. याच्यात मला वाटतं चूकपेक्षा जास्त जे आहे, आधी आतला कोणी माणूस आहे त्यांच्यासोबत काहीतरी एक अरेंजमेंट होतात की बघा आम्ही वेबसाईट हॅक करणार आणि तुम्ही आम्हाला सवलत द्या हॅक करण्याच्या, आम्हाला रास्ता दाखवा कसं करायचा, काहीतरी पासवर्ड पाहिजे तर पासवर्डची सोय ते करून देतात आणि मग डेटा हॅक होतात. तेवढं सोपं नाहीये आणि पोलिसचं काम आहे की अशा प्रकारचे चोरला पकडणे. आता एकदा डेटा कॉम्प्रोमाइज झाला तर नक्की जसं तुम्ही विचारला की एक त्यांना प्रॉफिट मिळतात, ते डेटा जे आहे वेगवेगळ्या कंपनीला देऊन टाकतात. अनेक लोक जे आहे वेगवेगळे अकाउंट तयार करतात. किती लोक आहेत ट्विटरचे फॉलोअर्स जे आहे ते फेक फॉलोअर्सचा एक धंदा झालेला आहे की 50 पैसे फॉलोअर्स जे आहे आम्ही एक्स्ट्रा टाकू. अशा प्रकारचे त्याचे बरेच ऍप्लिकेशन असतात आणि त्या ऍप्लिकेशन कडून फायदा मिळते. आणि IRCTC एक अशी वेबसाईट आहे जिथे डेटाबेस फारच मोठा आहे आणि एवढा मोठा डेटाबेस जर चोरून कोणी नेला तर तो मग त्यांना किती फायदा होणार. आणि चोर जे आहे आता कुठल्याही सरकारी खात्यात कम्प्युटरची यंत्रणा एवढी विकसित झालेली आहे, जोपर्यंत आतला व्यक्तीने त्याचा काही सहभाग केलेला नाही तोपर्यंत अशा प्रकारची चोरी होऊ शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटते की आता IRCTC आता पोलिसांना जर करायचं असेल मग नक्की कोणी हे केलेलं आहे ते त्यांना ठरवलं पाहिजे. वायपी सिंग सर, पण एक गोष्ट अशी की आता हा जर डेटा चोरीला गेला असेल तर हा वापर कोण करू शकतो? एक सगळेजण म्हणतात की टेलिमार्केटिंगसाठी ज्या कंपन्यांना वेगवेगळे डेटाबेस पाहिजे असतात, आपल्याला दिवसभरात मोबाईलवर अनेक आपल्याला कळत नाही कुठनं हे आपल्याला मेसेजेस येतात, कुठनंही फोन येतात काहीतरी प्रोडक्ट विकण्यासाठी, जिथं आपण नंबर शेअर केला असतो आपल्याला माहिती आहे आणि असे 2-3च ठिकाणं असतात. तर हे सगळ्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत ज्या टेलिमार्केटिंग करतात, याच्यामध्ये मल्टीनॅशनल्स कंपन्या आहेत, खूप मोठमोठ्या कंपन्या आहेत, या चोरीचा हा डेटा विकत घेतात, त्याही तितक्याच कल्पेबल आहेत, तेही तितकेच गुन्हेगार आहेत आणि यांचं एक नेक्सस आहे का पसरलेलं? मला असं वाटतं की मल्टीनॅशनल कंपनीने मुद्दाम असं केलं असावं अशी शक्यता वाटत नाही. कारण की हे सगळे जे मल्टीनॅशनल कंपनी आहे ते एक एजन्सीज करतात. जसं बँकेचे कर्ज नाही मिळालं तर ते रिकव्हरी एजंट ठेवतात आणि रिकव्हरी एजंट दबदाटी करून जे पैसे आणून घेतात. त्याचप्रमाणे बँक जे आहे ते जे मोठी मोठी मल्टीनॅशनल्स आहे ते एजन्सीज अपॉइंट करतात आणि एजन्सीज का करतायत, कसं करतायत ते म्हणतात की आम्हाला त्याच्याशी काही संबंध नाही,
फक्त आम्हाला डेटा पाहिजे, आम्हाला एजन्सी जे आहे एवढे फोन कॉल करायला पाहिजे, अशा जे आहे त्यांना कस्टमरला संपर्क करायला पाहिजे, म्हणून ते पूर्ण डिटेल्स जे आहे ते एजन्सीजला देतात आणि एजन्सीज जे आहे मल्टीनॅशनल कंपनी जे आहे ते मला असं वाटतं डोळे बंद करून ठेवतात. ते एक शाश्वती घेत नाही की एजन्सी जे आहे कायद्याप्रमाणे वागतात किंवा गुन्हा करून त्यांनी जे डेटा चोरून आणलेला आहे ते वापरतात. म्हणून मला असं वाटतं की मल्टीनॅशनल कंपनीजचा एक सुप्त प्रकारचा सहभाग आहे, परंतु त्यांनी एक मुद्दाम आणि एक काही उद्देशून काहीतरी अशा प्रकारचा सहभाग केलेला असावा असं वाटत नाही. आपण तोच भागवतरावांना विचारू करायची त्यांच्या आतापर्यंतच्या कामामध्ये अशा प्रकारची उदाहरणं आली असतील की हा जो डेटा माझा फोन बद्दलचा असेल, बाकी वैयक्तिक ईमेल्स येणारे असतील, मेसेजेस येणारे असतील, तर हा डेटा त्यांच्यापर्यंत पोहोचतो कसा? हा देणं हा कायद्या अंतर्गत, कारण जिथं मी तो दिलेला असतो तिथून त्या दुसऱ्या कोणाकडे तरी जातो ज्यांना त्यांची ऍडव्हर्टाईज करायची आहे, तर ह्या देणं हा कायद्यानं योग्य आहे का, हे इल्लीगल आहे तेही सांगा. आणि जर ते इल्लीगल असेल तर तो मिळव, आणि तरी सुद्धा मला मेसेजेस येतात, ईमेल्स येतात, माझा डेटा कोणीतरी घेतो आहे, माझी माहिती वैयक्तिक कोणीतरी घेतो आहे, तर त्यासाठी अशा प्रकारचं नेक्सस असतं का की चोरून असा डेटा मग IRCTCची वेबसाईट हॅक करण्यापासून असेल ते कुठल्या तरी बँकेच्या वा अजून कुठली गव्हर्नमेंट वेबसाईट जिथनं माहिती लोक स्वतःची देतात तिथून ती मिळवणं असेल, अशा प्रकारच्या चोरीचे प्रकार सुद्धा घडतात का? याचं पण काही नेक्सस असतं का? एक वेगळ्या पद्धतीचा बिझनेस आहे. म्हणजे नंतर इलिगली कसं करतात हे मी थोडंसं सांगेन, पण लिगली कसं होतं ते आपण आधी बघूयात. अशी माहिती गोळा करणाऱ्या काही कंपन्या आहेत ज्यांचा लेजिटिमेट हा बिझनेस आहे, जे व्हेरीफाईड कॉन्टॅक्ट जनरेट करतात. तर व्हेरीफाईड कॉन्टॅक्ट म्हणजे काय, तर तो कॉन्टॅक्ट म्हणजे त्याचं नाव, पत्ता, ईमेल, फोन नंबर हा एका खऱ्या माणसाचा आहे आणि त्या माणसाला एखादी ऍड डायरेक्ट केली तर कदाचित एखादी हिट मिळून तो बिझनेस त्यांचा डेव्हलप होऊ शकतो. ह्या व्हेरीफाईड कॉन्टॅक्ट्स कसे केले जातात, एक उदाहरण जर बघितलं तर कधी कधी आपल्याला एक ईमेल येतं आणि खाली असं लिहिलेलं असतं की तुम्हाला अनसबस्क्राईब करायचं असेल तर इथे क्लिक करा. काही जण त्याला क्लिक करतात असं जेन्युअनली वाटून की आता मी क्लिक केल्यावर परत मला ह्यांच्याकडनं ईमेल येणार नाही, पण खरं तर ती फसवणूक आहे. आणि ते क्लिक केल्यावर त्या कंपनीला असं कळतं की ज्या ईमेलवर आपण हा ईमेल पाठवलाय ही खरीखुरी व्यक्ती आहे आणि हा ईमेल आयडी हा लाईव्ह ईमेल आयडी आहे. तर असा व्हेरीफाईड कॉन्टॅक्ट जेव्हा जनरेट होतो त्याची किंमत आहे. ह्या व्हेरीफाईड कॉन्टॅक्ट जेव्हा विकला जातो, लेट्स से ते काय $1 विकला जाईल आणि असे व्हेरीफाईड कॉन्टॅक्ट करणारे कंपन्या आहेत. आणि हा डेटाबेस की आम्ही ह्या पद्धतीने हे काय 50,000 ईमेल आयडीज व्हेरीफाय केले की हे लाईव्ह ईमेल आयडीज आहेत आणि त्यामुळे त्या एका किमतीला ते बाहेर विकले जातात. अच्छा, हा झाला लीगल तुम्ही सांगितलं. आता इलिगल बिझनेस जो आहे त्याबद्दल पण तुम्ही सांगणार होता. कॉमर्स हा लीगल पद्धत आहे. मग इलिगल काय असते? हो, सो इलिगली कसं केलं जातं की ज्या कंपन्यांकडे मोठे डेटाबेसेस आहेत दे आर टार्गेट्स की ज्यांचा डेटाबेस हॅक करून बल्कमध्ये डेटा मिळवला जातो आणि ह्या कंपन्यांना विकला जातो. तर आता हे नेक्सस एस्टॅब्लिश झालं तर ते हे इलिगल आहे, पण विकत घेणाऱ्या कंपन्यांना कुठलाही आत्ता कायद्याची कुठली तरतूद नाही की त्यांनी विकत घेताना हा पडताळून पाहायला पाहिजे की त्याचा सोर्स हा लेजिटिमेट आहे का नाही. जोपर्यंत असा कायदा येत नाही तोपर्यंत ते नेक्सस एस्टॅब्लिश करायला खूप अवघड जाईल. फक्त आता हे जे हॅकिंग आउटफिट्स आहेत जे हे डेटा गोळा करतात त्यांच्या विरुद्ध कारवाई नक्की होऊ शकते, कारण तशा तरतुदी आपल्या कायद्यामध्ये आहेत. बरं, पण म्हणजे असा डेटा हॅक करून मिळवून कुठल्याही प्रकारे तो जसं YP सिंग म्हणाले की आतल्या एखाद्या माणसाची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असणं, तो डेटा मिळवणं आणि मग तो परस्पर विकला जाणं हे इलिगल नेक्सस आहे, हे नाही आहे असं बिलकुल ते मानत नाहीत. अशा प्रकारच्या गोष्टी इथं आहेत, फक्त त्या कायद्याचा जो भाग आहे त्यातला ही नक्कीच इलिगल. बोला मॅडम बोला. नाही, ही ऍक्टिव्हिटी नक्कीच इलिगल आहे की बोला. ही ऍक्टिव्हिटी नक्कीच
ठीक आहे, आपण जाऊयात भागवत मॅडमकडे थोड्या वेळापूर्वी. हा मुद्दाही आपण पूर्ण करूयात. काहीतरी विद्याधर अनास्करांनाही याच्यामध्ये बोलायचं होतं, तेही मध्ये बोलत होते. नवीन काबराही आपल्याबरोबर आता आलेले आहेत. पण एक छोटासा ब्रेक घेतोय आणि ब्रेकनंतर लगेच परत येणार आहोत की हो, अशा प्रकारचे जर इलिगल नेक्सस जर एखादा अस्तित्व असेल तर ते कसं आपण कायद्याने रोखू शकतो आणि आपला डेटा जो आपली व्यक्तिगत माहिती जी आहे ती कुणा चुकीच्या माणसाच्या हातात तर जाणार नाही ना, हे कसं आपण रोखू शकतो आणि याबाबत व्यक्तिगत आपण पण काय खबरदारी पाळायची आहे हेही आपण शेवटच्या भागात विचारणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेच परत येणार आहोत. तुम्ही पाहत राहा माझा विषय. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपली सगळी माहिती सुरक्षित आहे का याविषयी आपण चर्चा करतो. वेगवेगळे तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत. अनास्कर सरांना काही बोलायचं होतं जाण्यापूर्वी. अनास्कर सर, कशा प्रकारे विशेषतः बँकांकडे हा सगळा डेटा जास्त होतो, त्यामुळे जबाबदारी बँकांवर तर जास्त बनते. आपण हा डेटा कोणाला देत नाही वा तुमच्याकडे जो डेटा आहे तो अशा प्रकारे चुकीच्या प्रकारे दुसऱ्या कोणाच्या हातात जात नाही याची खबरदारी आपण कशी घेता? नाही, मी तर म्हणतो काही तुम्हाला उदाहरणं देतो. काही एनबीएफसी किंवा प्रायव्हेट सेक्टर बँकांमधून ज्यावेळी व्हेकल लोन आपण करतो त्यावेळी 30-30 पानी फॉर्म्स असतात आणि तिथे जवळजवळ 40-50 सह्या घेतल्या जातात. त्यामध्ये चक्क एक क्लॉज असा असतो की तुम्ही दिलेला डेटा आम्हाला दुसऱ्याशी शेअर करायला तुमची एनओसी आहे, नो ऑब्जेक्शन आहे, अशा प्रकारची सही या ग्राहकाकडून घेतली जाते. हा डेटा ऑफिशियली लीगली शेअर केला जातो. ग्राहकाला माहीत नसतं की आपण कोणत्या क्लॉजवरती सही करतो. आणि तुम्ही म्हटलं आता चोर जे असतात अशा प्रकारचा एखादा मोबाईल मिळाला तर वन टाइम पासवर्ड मध्ये, ज्याला ओटीपी आपण म्हणतो, वन टाइम पासवर्ड मध्ये त्या मोबाईलचं हुबेहूब क्लोनिंग केलं जातं आणि तात्पुरता तो मोबाईल डिॲक्टिव्हेट केला जातो आणि वन टाइम पासवर्ड आपल्या मोबाईलवरती घेऊन अशा प्रकारे लाखो रुपयाचे गुन्हे घडलेले आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने मध्ये सर्क्युलर काढलं की तुम्हाला ज्यावेळी तुम्ही एखाद्याला लोन देता, माहिती भरून घेता, त्यावेळी त्याला आवश्यक तेवढीच माहिती भरून घ्या. तुम्ही जास्त माहिती भरून घ्यायला रिझर्व्ह बँकेने या बँकांवरती बॅन आणलेला आहे. त्यामुळे हे लिगली पण वेज असे आहेत की तुमची माहिती शेअर करायला लोकांची एनओसी पण घेतली जाते बऱ्याच वेळेला. अच्छा, आणि याची कल्पना ग्राहकांना नसते. त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा आहे आपल्या सगळ्यांकडे की कशावर सही करतो आणि आपण असं तर म्हणत नाही ना की आमचा डेटा तुम्ही वापरू शकता. हे ग्राहकांनी बघायची पण गरज आहे. बरोबर. आपण नवीन काबरांकडे जो, नवीन काबरा आता आपल्यासोबत आहेत, आयटी उद्योजक ते आहेत. काबरा सर पुणे टेकचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. थोडे उशिरा ते चर्चेमध्ये आलेले आहेत, पण आयआरसीटीसीचा मुद्दा तुमच्यापर्यंत आलेला असेलच. एक चर्चा अशी सुरू आहे की हा डेटा जो आहे हा इन्सायडर्सकडनंच बाहेर जात नाही आणि तिथूनच अशा प्रकारचं इलिगल ट्रेडिंग होत नाही. हे कशावरून? खूप साऱ्या गव्हर्नमेंट या वेबसाईट असतील, आयआरसीटीसी सारख्या, यांचं सुद्धा काम आउटसोर्स केलेलं असतं बाहेरच्या खासगी कंपन्यांना. बाकी पण रोज ऍप्लिकेशन्स वापरतो, ही कामं पण आउटसोर्स झालेली असतात. तर तुम्ही त्या कंपन्यांवर ज्यांच्याकडे ही कामं आउटसोर्स ज्यांच्याकडे झालेली असतात त्यांच्यावर या डेटा सुरक्षेची जबाबदारी, लायबिलिटी कितपत असते आणि तिथूनच हे चुकीच्या माणसांच्या हाती तर जात नाही ना, याची खबरदारी आपण कशी घेता आयटी उद्योजक म्हणून आपल्याकडे जेव्हा काम आउटसोर्स झालेलं असतं तेव्हा? काबरा सर. सॉरी, मला प्रश्नचा पहिला भाग मिस झाला. तर आयटी कंपनीकडे आउटसोर्स केला तर कशी खात्री ठेवणार की तो तिथे सुरक्षित आहे, हा आहे का प्रश्न? हो, बरोबर बरोबर, द्या उत्तर. लिगली तर सुरक्षित ठेवावं लागतंच कंपनींना आणि कंपन्या पण खूप प्रयत्न करतात की त्याच्यात बरेचसे म्हणजे सिस्टम्स असतात की कोणालाही डेटा काढता येऊ नये. तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणात असतं त्यांचं काम आणि डेटा काय एवढ्या वेगवेगळ्या तरीकांनी बाहेर काढता येतो की याची कोणीच गॅरंटी घेऊ शकत नाही. तर डेटा बाहेर जातो. म्हणजे आयआरसीटीसीचा पण डेटा, आयआरसीटीसीचे टर्म्स असे आहेत की ते डेटा त्यांना कुठेही शेअर करणं अलाउड नाहीये. पण तरीही माझ्याकडे प्रूफ आहे की 2008 पासून तरी तो डेटा शेअर होतोय. कारण मी ईमेल ॲड्रेस जो वापरला आयआरसीटीसी मध्ये तो स्पेशल ईमेल तयार केला होता आयआरसीटीसी साठी आणि तो ईमेल ॲड्रेस अजून कुठेच मी वापरला नाहीये. आणि त्या ईमेल ॲड्रेसवर मला 2008 मध्ये कोटक मधून ईमेल्स यायला लागले. मग 2000 आणि मग त्याच्यानंतर 2015 मध्ये तर मला 565 ईमेल्स आल्या वेगवेगळ्या मार्केटिंग कंपनीज कडून. 2016 मध्ये आता फक्त 3 महिन्यात
211 ईमेल्स आहेत, 15 तरी वेगवेगळ्या मार्केटिंग कंपनीज कडून. पण मग हे मेल्स, पण हा जो आयडिया आहे, हा जो शेअर केला गेला, हा IRCTC कडून शेअर केला गेला असेल का त्यांचा डेटा हे हॅक झाला असेल? काबरा सर, हा जो तुमचा ईमेल आयडी त्यांच्याकडे गेला आणि तुम्हाला आलाय त्याच्यावर वेगळे त्याच्यावर ऍडव्हर्टाइजमेंट किंवा तुम्हाला त्याच्यावर मेल आले बाकीच्यांचे, हा त्यांनी दिला असेल IRCTCनं का हा हॅक झाला असेल डेटा आणि मग त्यांच्याकडे गेला असेल? कदाचित त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. भागवत मॅडम, तुम्ही त्यांची केस नेमकी ऐकली की जो त्यांनी केवळ त्यासाठीच तो वापरलेला होता, तरी सुद्धा त्याच्यावर 500हून अधिक मेल्स त्याच्यावर आला, तर हे कुठून मग झालं असेल? जर IRCTC कडनं हा दिला असेल लिगली, तर ते उलट जबाबदारी आहे. खूप प्रश्न त्यांना विचारले जाते. नाही, ते लिगली देऊ सुद्धा शकत नाहीत, कारण कायद्यामध्ये तशी तरतूद आहे की जी फायनान्शियल इन्फॉर्मेशन आहे आणि पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती त्यांनी प्रोटेक्टेड ही ठेवायलाच पाहिजे. त्यामुळे आयदर इनसायडर म्हणजे आतल्याच कुठल्या तरी माणसाने त्याचा हात त्याच्यात असून हा डेटा बाहेर जाऊ शकतो, किंवा मग एक्सटर्नल एजन्सीज तर्फे हॅकिंग करून त्यांचा डेटाबेस, म्हणजे ऍप्लिकेशन आणि डेटाबेस ह्या सगळ्या कंपन्यांकडे वेगवेगळे मेंटेन केले जातात, पण डेटाबेस सर्व्हर्सवर हॅकिंग करून हा डेटाही लीक होऊ शकतो. ही शक्यता कम्प्लिटली नाकारता येत नाही. जरी सुद्धा त्यांच्या सिस्टीम्स खूप फुलप्रूफ असतील, खूप टेक्निकली साऊंड असतील, तरी असं जगात कुठली सिस्टीम नाही ज्याच्याविषयी आपण असं म्हणू शकू की ती सिस्टीम हॅक होऊ शकत नाही. जेवढ्या सिस्टीम स्ट्रॉंग आहेत तेवढेच हॅकिंग नेटवर्क्सही स्ट्रॉंग आहेत, आणि हा डेटा हा व्हॅल्युएबल असल्यामुळे, त्याला किंमत असल्यामुळे, आणि एका ठिकाणी जर करोडो लोकांचा डेटा एका ठिकाणी जर मिळाला एखाद्या ऑर्गनायझेशनला, तर नक्कीच हॅकिंगचे प्रयत्न ह्या ऑर्गनायझेशन्सवर होतात आणि डेटा हा लीक होतो. आपल्या कायद्याच्या तरतुदी मात्र तेवढ्या अजून भक्कम नाही आहेत. बाहेरच्या देशांमध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्याकडे कंपल्सरी ब्रीच डिस्क्लोजरचे लॉज आहेत. म्हणजे एखाद्या कंपनीवर असा अटॅक झाला तर त्या कंपनीने आपणहून जाऊन डेटा कमिशनरकडे आमच्या ठिकाणी असा ब्रीच झाला याचं सेल्फ डेक्लरेशन द्यायला लागतं, आणि सेल्फ डेक्लरेशन दिल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन होतं, आणि जर त्यांचा नेग्लिजन्स त्याच्यामध्ये सिद्ध झाला तर अशा कंपन्यांचे लायसन्सेस सुद्धा रद्द होऊ शकतात. अशा केसेस या बाहेरच्या देशांमध्ये घडतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची कायद्याची अंमलबजावणी तिथे होते. आपल्याकडे ती फारशी होताना दिसत नाही, किंवा कायद्याचं सेन्सिटायझेशन ज्याला म्हणतो ती नाही असं आपल्याला कदाचित म्हणावं लागेल. काबरा, नवीन काबराजी, आपण काही बोलत होतात, आपलं बोलणं पूर्ण करा. कदाचित अजूनही त्यांच्यापर्यंत आवाज जात नाहीये. आपण YP सिंगांकडे. YP सिंग सर, जे आता भागवत मॅडम बोलत होते की कायद्याची अंमलबजावणी त्या बाबतीत तितके सेन्सिटायझेशन दिसत नाहीये. या कंपन्यांनी जाऊन त्याच्याबद्दल डिक्लेरेशन द्यायला पाहिजे, सांगितलं पाहिजे, तेही होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. दुसरीकडे पोलीस फोर्स जी आहे, जो आपल्याकडे सायबर सेल असतो, तो एक नवीन एस्टॅब्लिश झालेला आहे. आता तिथे काही ट्रेन मॅनपॉवर येत आहे असं आपण म्हणतो, पण तसं ते झालेलं आहे का? साधी गोष्ट असते की एटीएम, छोट्या ज्यांना व्यवस्थित एटीएम पेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन करता येत नसतं, इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन, त्यांचे सुद्धा खूप तक्रारी असतात. ते जेव्हा सायबर सेलकडे घेऊन जातात तेव्हा अनुभव बहुतांशांना असे आलेले आहेत की पोलिसांना पण व्यवस्थित कळत नाही की नेमकं नक्की काय होत आहे, आणि मग इन्व्हेस्टिगेशन तर दूरचीच गोष्ट. तर हे व्यवस्थित कायदा पाळणं हे पोलिसांच्या बाबतीत तरी छोट्या इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत झालेलं आहे का? ट्रेन मॅनपॉवर आलेली आहे का? YP सिंग सर. पोलिसांकडे मॅनपॉवर जेवढा पाहिजे तेवढा ट्रेंड आहे, आणि त्याच्याशिवाय त्यांच्याकडे जे एक्सपर्ट्स आहेत, टेक्निकल ज्ञान आहे, लोक आहेत, त्यांच्याकडून त्यांना सहभाग मिळतात. म्हणून पोलिसला कुठलाही केस काढण्याकरता अवघड नसतात. पण एक तर पहिला सायबर सेलमध्ये जेवढा स्ट्रेंथ पाहिजे तेवढा स्ट्रेंथ नाही. दुसरा, जे लोक जे काम करतात ते क्षुल्लक कामाकरता जे आहे भरपूर वेळ काढतात. जर कंगना रनौत आणि ऋतिक रोशनची सायबर क्राईमची झाली, किंवा अशा प्रकारचे फेसबुकमध्ये कोणी शिवीगाळ केली किंवा अश्लील भाष्य केला, मग त्याच्यासाठी पूर्ण सायबर सेलचे जे रिसोर्सेस आहे ते लागतात. आणि म्हणून गंभीर जे प्रकरण आहे
त्याच्यावर जे जसं एक लक्ष दिलं पाहिजे ते पूर्ण विस्कळीत होतात आणि त्यामुळे जे आहे पोलिसांची जे प्रायोरिटी आहे अगदी जे आहे वेगळी पातळीवर गेलेली आहे आणि यामुळे जे आहे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे जिथे 1 कोटीपेक्षा जास्त पर्सनल जे इन्फॉर्मेशन आहे ते कॉम्प्रोमाइज झालेली आहे अशा प्रकारची इन्फॉर्मेशन जोपर्यंत गुन्हेगार आणि जे वेब ऍडमिनिस्ट्रेटर आहे किंवा जे कंपनी त्याला मॅनेज करतात किंवा आयआरसीटीसी आतले लोक आहे त्याचा सहभाग होत नाही म्हणजे की गुन्हा झालेला आहे आणि गुन्हा मुद्दाम झालेला आहे गुन्ह्याची प्रवृत्ती करणारे माणसांनी गुन्हा केलेला आहे आणि त्याच्यासाठी पोलीस बळला एक मोठा हे पाहिजे पोलीस बळ पाहिजे ज्यांना तेवढी वेळ पाहिजे तेवढा मनुष्यबळ पाहिजे हे सखोल जाण्याकरता आणि अशा प्रकारची जे पोलिसांची जे यंत्रणा आहे जे मी आता सांगितलं ते विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळे सायबर सेलची जसं एक कडक अंमलबजावणी झाली पाहिजे ते होत नाही आणि क्षुल्लक प्रकरणावर भरपूर पोलीस वेळ काढतात जिथे सेन्सिटिव्ह आहे पेपरमध्ये त्याचं नाव येईल वृत्तपत्रामध्ये एक मोठी त्याची बातमी होईल ते पूर्ण सायबर सेल त्याच्यासाठी लागतात आणि काहीतरी मध्ये 2 लोकांची भांडण असते एकामेकांनी दुसऱ्याला शिवीगाळ केला अशा प्रकारचे जे वेबमध्ये फेसबुकमध्ये ट्विटरमध्ये जे होतात त्याच्यावर हे होतात आणि त्यामुळे जे आहे गंभीर प्रकरण जे आहे ते मघार घेतात. बरोबर. आणि असे बहुतांशांचे अनुभव आहेत. अनेकदा असं होतं की आपल्याला जाणवतं की आपल्या बँकेमधनं अचानक ट्रान्झॅक्शन झालेलं आहे पैसे डेबिट झालेले आहेत अशा पण गोष्टी घेऊन ज्यावेळेस जातो सायबर सेलकडे त्यांना जावं लागतं पण कित्येक गोष्टी धसास लागतात आणि त्याचं त्या केसेस पुढे काय होतंय अनेकांना कळलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे हा प्रश्न जो वाय पी सिंगांनी म्हटला की ट्रेंड मॅन पॉवर आणि पोलिसांच्या सायबर सेलनं पूर्ण त्याच्यावर काम करणं हाही याच्यातला एक भाग आहे. त्याच्यावर अजूनही जे तक्रार घेऊन जाणारे असतात त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. नवीन काबरा आता पुन्हा आपल्या सोबत आहेत. काबरा सर तुम्ही मगाशी काही बोलत होतात आता आपलं बोलणं पूर्ण करा. हा तर आपण हे सगळं थोडा डिस्कशन चुकीचा होतोय कारण ठीक आहे हे आयआरसीटीसीचा डेटा लीक झाला पण काय झालं लीक पॅन कार्ड नंबर ईमेल ऍड्रेस आधार कार्ड डेट ऑफ आधार कार्ड नंबर पण हा सगळा डेटा जर लीक झाला नसता तरीही पब्लिक सोर्सेस मधून अवेलेबल आहे. आज संध्याकाळी कोणीतरी मला कॉल केलं की याच्याबद्दल तुमचा काय विचार आहे तर 10 मिनिटात त्यांचा आधार कार्ड नंबर आणि पॅन नंबर मला पब्लिक सोर्सेस मधून मिळाला. तर प्रश्न असा आहे की हा डेटा आपल्याला सामान्य माणसाला हा सुरक्षित ठेवता येणारच नाही. इट इज नॉट पॉसिबल. तर नेक्स्ट स्टेप काय आहे त्याचं आपल्याला काय करता येईल की फक्त या डेटा हा गेला बाहेर कोणाला तरी मिळाला तर काय होईल याचे प्रॉब्लेम्स काय आहेत की बँकेमधून तुमचे पैसे त्यांना काढता येतील तर याची जबाबदारी बँकेवर टाकायला पाहिजे की हा पब्लिकली अवेलेबल डेटाच्या बेसिसवर मला तुमचे जर पैसे मला काढता आले तर ही बँकेची चूक आहे. तर हे रूल्स आपल्याला स्पंदन करायला पाहिजे. क्रेडिट कार्ड नंबर जो असतो आपण दर वेटरला देतो पण त्याची आपल्याला काही भीती नाही कारण क्रेडिट कार्ड कंपनीची ही आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी की तो गेला नंबर तरी काही प्रॉब्लेम झाला तर ते बघून घेतील ते हँडल करतील. तर तसेच रूल्स आपल्याला बाकी सगळीकडे पाहिजे करता येतील का. आपल्याकडे वेळ अगदी कमी आहे. आपण लगेच अनासकरांना विचारत बँकेच्या बँक सेक्टर मधनं ते आहेत असं काही करता येईल का ही जबाबदारी बँकेची जसं काबरा म्हणाले अनासकर सर की हे त्या पब्लिकली अवेलेबल डेटा जो सहज आहे त्यावर आधारित जर तुम्ही बँक ट्रान्झॅक्शन सेन्सिटिव्ह ठेवणार असाल तर ते कधी पण होऊ शकतं. बँक ह्याची जबाबदारी घेणार आहे का. नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी कुठलंही बँक ट्रान्झॅक्शन म्हटल्यानंतर तो जो अकाउंट होल्डर आहे त्याचा पासवर्ड आणि युजर आयडी हे जर त्याने जर इंटॅक्ट ठेवलं त्याचे जर सिक्युअर ठेवलं त्यांनी जर त्या शेअर कुठं केलं नाही तर ते त्याच्या अकाउंटमधनं पैसे सायपड होणं शक्यच नाही. त्यामुळे त्याच्या निष्काळजीपणाचा जो त्रास आहे तो बँकांना देणं किंवा त्याची जबाबदारी बँकांवर टाकणं हे सर्वात अयोग्य आहे. कारण बऱ्याच वेळेला तुम्ही आपण बघतो की आपला पासवर्ड अनेक जण मोबाईलमध्ये पासवर्ड आणि आपला युजर आयडी सेव्ह करून ठेवतात. मोबाईल जर हरवला तर तो दुसऱ्याच्या हातात जातो आणि त्याचा उपयोग करून अनेकांच्या अकाउंटमधून पैसे सायफन केले. नाही बरोबर अनासकर सर हा बरोबर ग्राहकाचा युजरचा तर हा सगळा जबाबदारीचा भाग आहेच आहे पण त्या आधारित जी माहिती जी आहे जी पब्लिक डोमेनमध्ये अगदी सहज उपलब्ध आहे 10 मिनिटात जसं काबरांनी सांगितलं की त्यांनी ऍक्सेस केला कोणाचा तरी आधार कार्ड नंबर त्यांना तो लगेच मिळाला त्यावर आधारित आपली बँक ट्रान्झॅक्शन ठेवणं हेच काही बदल घडता येऊ शकतो का. आपण वैशाली भागवत यांना विचारू शेवटचा अगदी 1 मिनिट आहे. भागवत मॅडम या सगळ्याचं काय सांगाल कारण आपण रोज अगदी सिनेमाची तिकीट बुक करण्यापासून ते कॅब बुक करण्यापर्यंत ते अगदी
आजकाल तर लोक डबा सुद्धा टिफिन पण जो आहे तो पण ऑनलाईन ट्रान्झॅक्शननी मागवतात, ॲपवरून बुक करतात. तर ही सगळी ट्रान्झॅक्शन याच्यावरून पैशाची पण देवाणघेवाण असते. ही जर सगळी सुरक्षित करायची असतील तर युजर्सना सुद्धा, आपल्या ग्राहकांना सुद्धा काय बेसिक आपण काळजी घ्यावी? जिथे जिथे सेन्सिटिव्ह माहिती आहे, म्हणजे आपली सेन्सिटिव्ह माहिती जिथे जिथे आपण देतो, जिथे आता बँका झाल्या, जिथे आपली फायनान्शियल माहिती आहे, हॉस्पिटल्स आहेत जिथे आपली हेल्थ रेकॉर्ड्स आहेत, अशा ठिकाणी जेव्हा डेटा ॲक्सेस करायची वेळ येते युजरला किंवा इव्हन ऑर्गनायझेशनला, तेव्हा नुसती पर्सनल म्हणजे आधार कार्ड किंवा कुठल्या दुसऱ्या आयडीवर ती करता येता कामा नाही. अशा तरतुदी सगळे ऑर्गनायझेशन्स ऑलरेडी करतात. तशा आरबीआयच्या डायरेक्शन्स पण आहेत. तर त्याला 2 फॅक्टर किंवा मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन असं म्हणतात. म्हणजे जिथे बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन असेल, वन टाइम पासवर्ड असेल आणि अशा इतर तरतुदी हळूहळू आता त्याची अंमलबजावणी व्हायला लागलेली आहे. त्यामुळे ऑर्गनायझेशन लेवलला भागवत मॅडमचा काहीतरी बहुतेक संपर्क आपल्याला तांत्रिक अडचण आलेली आहे, पण हरकत नाही. त्याही समप करत होत्या. प्रश्न इतकाच आहे, त्यातलाही मर्यादार्थ इतकाच की ऑर्गनायझेशन लेवलला काही गोष्टी आता होत आहेत. असं आपण म्हणू की नवनवीन सुरक्षा यंत्रणा याच्यामध्ये फायरवॉल्स ज्यातला एक भाग आहे, या सगळ्या गोष्टी येत आहेत. पण तरी सुद्धा त्यांच्या बोलण्यात पण होतं की कुठलीही सिस्टीम ही फुलप्रूफ कधीच नसते. ती फोडणारी लोक कधीतरी तयार होतातच आणि मग पुन्हा एकदा त्याच्यामध्ये नवीन बदल होत राहतात, अजून चांगली सिस्टीम तयार करायचा प्रयत्न करतात. पण आपण आपली काळजी जी आहे ती घेतली पाहिजे. तरी हा संभ्रम मात्र कायम आहे की आपला डेटा जो आहे, जो आपण IRCTC असेल किंवा अशा बाकीच्या वेबसाईट्सवर अगदी रोज सहजगत्या शेअर करत असतो, तो डेटा कोणी चोरतंय का, तो कोणी पळवतंय का आणि त्याचा वापर कोणी चुकीच्या कामासाठी करतंय का, ही भीती मात्र अजूनही कायम आहे. आणि ती जोपर्यंत सिस्टीम इव्हॉल्व्ह होणार आहे ती भीती तशीच बहुतेक कायम राहणार आहे. पण आपण आपली खबरदारी घेतलेली बरी, जे भागवत मॅडम सांगत होत्या. आपले सगळे जे मान्यवर आहेत त्या चर्चेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. तुम्ही पाहत राहा ABP माझा.